SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी 10th स्टँडर्डच्या मुलांसाठी सायन्स प्रॅक्टिकल एग्जाम नेमकी कशी असते आणि त्यावर पडलेल्या भरपूर प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे। प्रॅक्टिकलची जी नोटबुक आहे त्या नोटबुकचे सगळे आन्सर्स मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमधून दाखवले आहेत। तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलवर जाऊन पाहता येतील। त्याचप्रमाणे 9th आणि 10th स्टँडर्डसाठीच्या अतिशय उपयोगी अशा व्हिडिओ मी टाकलेल्या आहेत आणि जशी मी व्हिडिओ टाकेल ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आत्ता आपण प्रॅक्टिकल एग्जाम विषयी तुमच्या डोक्यामध्ये जे काही प्रश्न आहेत त्याविषयी पाहणार आहोत। प्रॅक्टिकल एग्जाम जी आहे ती 20 मार्कची आहे। या 20 मार्कमध्ये पहा सायन्स 1 ला 40 मार्कचा पेपर असतो आणि सायन्स 2 ला 40 मार्कचा पेपर असतो। टोटल 80 मार्क्सचा पेपर असतो आणि उरलेले जे 20 मार्क्स असतात ते सायन्स प्रॅक्टिकल एग्जामसाठी ठेवलेले असतात। ही एग्जाम अतिशय सोपी असते। यामध्ये पहा 20 मार्क तुम्हाला कसे दिले जातात तर प्रॅक्टिकलचा जर्नल म्हणजे प्रॅक्टिकलची जी बुक आहे नोटबुक आहे जी प्रॅक्टिकलची वही आहे यासाठी तुम्हाला 4 मार्क दिले जातात। त्यानंतर वर्षभर तुम्ही ज्या काही असाइनमेंट आहेत ते टीचरला दिले आहेत त्याच्यासाठी 4 मार्क्स असतात। पार्ट 1 आणि पार्ट 2 साठी 6 आणि 6 मार्क म्हणजे असे टोटल 20 मार्कचा पेपर तुम्हाला येतो। आता हा जो पेपर येतो तो नेमका कसा येतो पहा। पेपर हातात मिळाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्याच्यावरती इयर असं लिहायचं। इयर म्हणजे वर्ष, जे वर्ष चालू आहे। आता सध्या 2025 हे इयर चालू आहेत म्हणून तुम्ही ते टाकायचं। नेम ऑफ द स्कूल किंवा सेंटर। आता पहा तुम्ही कोणत्या शाळेच्या सेंटरमधून तुम्ही ती एग्जाम देत आहात त्याचं नाव तुम्ही टाकायचं आहे। पण शक्यतो पहा प्रॅक्टिकलची जी SSC बोर्ड 10th स्टँडर्डची जी एग्जाम असते ती तुमच्या शाळेतूनच असते। तुमचं शाळा हीच तुमचं सेंटर असतं, त्यामुळे तिथे तुम्ही तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे। नेम ऑफ द स्कूल म्हणजे तुम्ही शाळेचं नाव लिहायचं, सेंटर म्हणजे सुद्धा तुम्ही तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे। आता त्यानंतर खाली तुम्हाला स्कूल इंडेक्स नंबर असं लिहायला सांगतात। हा जो स्कूल इंडेक्स नंबर आहे ते तुमचे सायन्स टीचर तुम्हाला सांगतात। सायन्स टीचरनी जो नंबर सांगितला आहे तो तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे। कॅन्डिडेटचा सीट नंबर बॉक्समध्ये टाकायचा। आता पहा तुम्ही बरोबर घेऊन जाताना तुमचं हॉल तिकीट बरोबर घेऊन जायचं आहे। हॉल तिकीटवरचा नंबर तुम्हाला सायन्स प्रॅक्टिकल एग्जामपासून तुमचा लास्ट बोर्डचा पेपर संपेपर्यंत लागणार आहे, त्यामुळे तो नंबर न चुकता टाकायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे बॉक्स दिले जातात, जसे एखाद्या फॉर्मवर बॉक्स असतात तसे। एकदा फिगर्समध्ये म्हणजे अंकामध्ये हा नंबर टाकायचा असतो न चुकता आणि त्यानंतर इनवर्ड्समध्ये म्हणजे अक्षरामध्ये तुम्ही तो नंबर हॉल तिकीटचा सीट नंबर हॉल तिकीटवरचा सीट नंबर तुम्ही टाकायचा असतो। हा इम्पॉर्टंट आहे, न चुकता टाकायचा आहे। ज्या दिवशी प्रॅक्टिकल एग्जाम असेल म्हणजे ज्या दिवशी तुमचा प्रॅक्टिकलचा पेपर असेल तीच डेट तुम्ही टाकायची आहे। तिथे डेट हा सुद्धा ऑप्शन असतो। प्रॅक्टिकलची डेट असा ऑप्शन आहे, त्या ठिकाणी तुम्ही डेट देखील न चुकता टाकायची आहे। त्यानंतर खाली तुम्हाला सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट। आता तुम्हाला साईन करायची आहे, तुमची साईन करायची आहे। हॉल तिकीटवरती जशी तुम्ही साईन केली होती तशीच साईन तुम्ही या ठिकाणी करायची आहे। आता खाली पहा सिग्नेचर ऑफ एक्झामिनरची साईन असते, ती तुम्ही घ्यायची आहे, ते करतात। त्यानंतर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगते। पहा सायन्स 1 आणि सायन्स 2 म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 प्रॅक्टिकल असतात। यामध्ये दोन्हीमध्ये सेम सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 1 नंबर दिला जातो, तिथे तुम्हाला दिलं जातं टायटल ऑफ एक्सपेरिमेंट म्हणजे जो प्रॅक्टिकल आहे त्याचं तुम्ही टायटल लिहायचं आहे, म्हणजे प्रात्यक्षिकाचे शीर्षक असं तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर सेकंड नंबरला येतं रिक्वायरमेंट ऑफ एक्सपेरिमेंट। तुम्हाला टेबलवरती जे साहित्य दिसणार आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे। जे साहित्य तुम्हाला दिसेल ते सगळं तुम्ही कॉमा करून लिहायचं आहे, म्हणजे प्रात्यक्षिकाचं साहित्य हे झालं। थर्ड नंबरला तुम्हाला डायग्रॅम ऑफ एक्सपेरिमेंट सेटअप असं येतं। या ठिकाणी तुम्हाला जर डायग्रॅम काढणं शक्य असेल तर तुम्ही डायग्रॅम काढायची आहे। काही सेटअप असे असतात की त्याला डायग्रॅम काढताच येत नाही, अशा ठिकाणी डायग्रॅम नाही काढली तरी चालेल,
पण शक्यतो डायग्रॅम काढून त्याला नावं द्यायची, नेम द्यायचे, म्हणजे तुम्हाला मार्क मिळणार आहेत. जर शक्य असेल तर काढायची, नसेल शक्य तर नाही काढली तरी चालते. 4th नंबरला तुम्हाला रीडिंग्ज इन ऑब्झर्वेशन टेबल हा तुम्हाला तिथे क्वेश्चन येतो खाली. बघा, याला मराठीमध्ये निरीक्षण तक्त्यामध्ये निरीक्षणाच्या नोंदी असं म्हणलं जातं, म्हणजे रीडिंग्ज इन ऑब्झर्वेशन टेबल. हे तुम्ही, हा जो अभ्यास आहे तो तुम्ही करून जायचा आहे. इथे मी खाली तुम्हाला दाखवते, पहा. हे बघा, हे जे टू आयडेंटिफाय द क्लोराईड, ब्रोमाइड अँड आयोडाईड आयन्स फ्रॉम द गिवन सॉल्ट, याच्यानंतर खाली तुम्हाला हे असे ही डायग्रॅम तुम्हाला काढता येणार आहे टेस्ट ट्यूब बघून, बरोबर. त्यानंतर हे अख्ख्या बुकमध्ये जे ऑब्झर्वेशन टेबल आहेत ते तुम्ही करून जायचे आहेत, किमान 2-3 वेळा तरी रीड करून जायचे आहेत. असे टेबल तुम्हाला भरायला येण्याची शक्यता असते. आणि शेवटी पहा कन्क्ल्यूजन किंवा इन्फरन्स तुम्हाला लिहायला येतो, तो देखील तुम्ही लिहायचा असतो. एखादं मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला दिलं जातं, त्यामुळे ते देखील तुम्ही वाचून जा, म्हणजे किमान टेक्स्टबुक 2-3 वेळा तुम्ही रीड करून जायची आहे. आता पुढे पहा. त्यानंतर बघा 5th नंबरला तुम्हाला कॅल्क्युलेशन इफ नेसेसरी, जर गरज असेल तर कॅल्क्युलेशन तुम्हाला लिहिता येईल. आणि कॅल्क्युलेशन म्हणजे गणन, एखादं काही कॅल्क्युलेशन करायचं आहे तर तुम्ही ते करू शकता जर गरजेचं असेल तर. आणि 6th नंबरला खाली तुम्हाला येतं रिझल्ट किंवा कन्क्ल्यूजन, म्हणजे तुम्ही काय अनुमान काढलं, काय निष्कर्ष काढला हे तुम्ही लिहायचं असतं. पार्ट 1साठी देखील असे 6 पॉईंट येतात, पार्ट 2साठी देखील असे 6 पॉईंट येतात. म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, पहा. टायटल ऑफ एक्सपेरिमेंट, रिक्वायरमेंट ऑफ एक्सपेरिमेंट, डायग्रॅम ऑफ एक्सपेरिमेंट सेटअप, रीडिंग इन ऑब्झर्वेशन टेबल, कॅल्क्युलेशन्स इफ नेसेसरी आणि रिझल्ट किंवा कन्क्ल्यूजन. हे दोन्ही पार्टसाठी अशा प्रकारे लिहायला येतं. अतिशय सोपे प्रश्न असतात. ह्या क्वेश्चनसाठी तुम्हाला छोटासा कागद दिला जातो आणि त्याच्यावर क्वेश्चन दिले जातात. अशी काही सेपरेट मोठा क्वेश्चन पेपर असतो वगैरे असं अजिबात नाही. छोट्या कागदावर तुम्हाला हे जे काही क्वेश्चन आहेत ते दिले जातात, प्रत्येकाला सेपरेट दिले जातात. सगळ्यांना करायला सेम एक्सपेरिमेंट येत नाही. प्रत्येकजण जसं जसं टेबलवर जाऊन उभं राहणार आहे त्याप्रमाणे तुमचे एक्सपेरिमेंट बदलत जातात. आता पहा, या ठिकाणी मी दाखवते. इथे काही ऑब्झर्वेशन दिले आहेत, पहा. खाली रिॲक्शन दिली आहे. इथे पण रिॲक्शन दिलेली आहे, ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्ही करून जायचे आहेत, पहा. इथे ॲपरेटस म्हणून दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला टेबलवरती जे साहित्य दिसेल ते तुम्ही लिहायचं आहे. हे बघा, असे ऑब्झर्वेशन जे टेबल आहेत ते तुम्ही किमान वाचून जा, 2-3 वेळा वाचून जा. आता अशा प्रकारे तुम्ही डायग्रॅम काढायची आणि नेम त्याचे द्यायचे आहेत, पहा. नेम दिल्यानंतर तुम्हाला जेवढं प्रेझेंट करता येईल ते तुम्ही तिथं प्रेझेंट करून दाखवायचं आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही डायग्रॅम काढू शकता आणि त्याला नेम देऊ शकता. इथे पण पहा, ऑब्झर्वेशन लिहिलेले आहेत, रिॲक्शन लिहिली आहे, कन्क्ल्यूजन लिहिलेलं आहे. कन्क्ल्यूजन लिहिणं पण खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमच्या सायन्स पार्ट 2मध्ये देखील टू स्टडी द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन हिबिस्कस फ्लॉवर, त्याचं देखील बघा तुम्हाला नेम द्यायला येऊ शकतात. तिथे तो जे प्रॅक्टिकल आहे ते तिथं ठेवलं जातं, किंवा त्याचा ऑब्झर्वेशन टेबल जो आहे तो देखील तुम्ही करून जायचा आहे हिबिस्कसचा, तो मला इम्पॉर्टंट वाटतो. त्यानंतर पहा, एखादं मॉडेल ठेवलं असेल टू स्टडी ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याचं तुम्हाला फिगर दिलेली असेल. नेम ऑफ द ऑर्गन, तुम्ही ऑर्गन त्यांनी दिले असतील किंवा असंही सांगू शकतील की तुम्ही फंक्शन लिहायचं आहे, बरोबर. तुम्हाला समजा ओव्हरी दिलं तर त्याचं फंक्शन लिहायचं आहे. फिमेलचं दिलं असेल तर ओव्हिडक्ट दिलं आहे त्याचं फंक्शन लिहायचं आहे. वजायना दिलं आहे त्याचं फंक्शन लिहायचं आहे. कधीकधी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं ते डायग्रॅम तिथे ठेवतील किंवा एखादं मॉडेल तिथं ठेवतील. पेनिस आहे,
अशा काही गोष्टी आहेत त्याचे फंक्शन तुम्हाला लिहायला येतील. म्हणजे कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल ते टाकू शकतात पार्ट 2 मध्ये. हे खूप सोपे एक्झाम्पल ते टाकणार आहेत, त्यामुळे न घाबरता तुम्ही परीक्षा द्यायची आहे. हा देखील प्रॅक्टिकल मला महत्त्वाचा वाटतो. टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन कॉर्डेट ॲनिमल्स, अर्थवर्म आणि कॉक्रोच. अर्थवर्म, कॉक्रोच ह्या जे असतात ते बघा बॉटलमध्ये ठेवलेले असतात. कॉक्रोच असतं आणि त्याचे तुम्हाला नेम द्यायचे असतात. ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला येऊ शकतं की अर्थवर्मचं किंगडम लिहा किंवा फायलम लिहा, एक्झाम्पल लिहा असं येऊ शकतं, किंवा कॅरेक्टरिस्टिक्स लिहा. कॉक्रोचच्याबद्दल त्याचं पण तुम्ही किंगडम, कॉक्रोच हा कोणत्या किंगडममधला आहे ते लिहा, त्याचा क्लास कोणता आहे आणि त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते तुम्ही तुमच्या जे प्रॅक्टिकलची नोटबुक आहे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही वाचून जा. मल्टिपल चॉईस क्वेश्चनसुद्धा तुम्ही वाचून जा. एखाद्या वेळेस तुम्हाला हे सुद्धा दिलं जातं पहा की टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट ॲनिमल्स अ फिश किंवा पिजन. फिशचं तुम्हाला किंवा पिजन ह्याच्याबद्दल देखील तुम्हाला किंगडम विचारलं जाऊ शकतं, कॅरेक्टरिस्टिक्स विचारले जाऊ शकतात आणि नेम द फॉलोइंग करू शकतात. एखादी डायग्रॅम देऊ शकतात, तुम्ही त्याला नेम द्यायचे आहेत. ऑब्झर्वेशन, कन्क्ल्युजन हे तुम्ही करून जायचं आहे. असं थोडंसं एक 2-3 वेळा ती जी नोटबुक जी आहे प्रॅक्टिकलची बुक आहे नसेल तुमच्याकडं फिलअप केलेली ॲन्सरसहित, तर माझ्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ दोन्ही पार्टचे टाकले आहेत ते तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे प्रॅक्टिकल एक्झाम येते. काही महत्त्वाच्या गोष्टी देखील मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. 2 मोठे मोठे प्रॅक्टिकल तुम्हाला करायला येतील. प्रॅक्टिकल म्हणजे सायन्स पार्ट 1 मध्ये एक मोठं प्रॅक्टिकल आणि सायन्स 2 मध्ये एक मोठं प्रॅक्टिकल असं तुम्हाला करायला येणार आहे. काही स्टुडंट आहेत ते घाबरून प्रॅक्टिकल एक्झामला जात नाहीत, पण तसं करू नका. प्रॅक्टिकल एक्झामला सगळ्यात महत्त्वाचा तुमचा अटेंडन्सच महत्त्वाचा आहे. तुमची प्रेझेंटी महत्त्वाची आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्ही प्रेझेंट राहिला तरच तुम्हाला तिथे मार्क दिले जाणार आहेत. प्रॅक्टिकलला तुमची स्कूल ही तुम्हाला 17, 18, 19, 20 अशा प्रकारे मार्क नक्की देत असते. 20 पैकी 17 मार्क मिळतात तुम्हाला, किंवा 18 किंवा 20 आउट ऑफ 20 सुद्धा तुम्हाला मार्क दिले जातात. फक्त तुमचा अटेंडन्स किंवा प्रेझेंटी महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप मुलांच्या डोक्यामध्ये शंका असते की आम्हाला प्रॅक्टिकल अजिबात जमलं नाही तर फेल केलं जाईल का? तर नाही, तुम्हाला प्रॅक्टिकलला फेल केलं जाणार नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्हाला एकही प्रश्न लिहिता आला नाही, तुम्ही प्रयत्नपूर्वक लिहिण्याचे प्रयत्न करा. जे काही प्रेझेंट करता येईल, तुम्हाला जे काही समजले ते टीचरला दाखवता येईल तेवढे दाखवा. म्हणजे टीचरच्या लक्षात येईल की तुम्ही काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ते पाहून देखील टीचर तुम्हाला मार्क देते. पण अजिबात काही लिहायचंच नाही असं करू नका. तुम्हाला पेपर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्कूल तुम्हाला फेल करणार नाही, मार्क तुम्हाला चांगले मिळणार आहेत. वर्षभर तुम्ही म्हणजे तुमच्यावर टीचर जरी नाराज असतील तरी देखील तुम्हाला मग टीचर नाराज आहेत तर आमचे मार्क कापतील, आम्हाला मार्क कमी देतील असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं अजिबात नाही. कोणत्याही स्कूलला आणि स्कूलमधल्या टीचरला आपल्या विद्यार्थ्यांना मार्क द्यावेत, त्यांना देखील आपल्या प्रॅक्टिकलचे मार्क मिळायला हवेत असं त्यांना वाटत असतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला मार्क देणार आहेत. पण तुम्ही स्वच्छ कपडे घालून, तुमचं व्यवस्थित सगळं आय कार्ड घेऊन, तुमचे जे हॉल तिकीट आहे सगळे रूल्स फॉलो करून तुम्ही जायचं आहे. एक्झामला जाताना पूर्णपणे पॉझिटिव्ह माइंडनी तुम्ही जायचं आहे. कारण बघा, एक्झाम देऊन घरी आल्यानंतर तुम्हाला नक्कीच असं वाटणार आहे की मी उगाचच टेन्शन घेतलं प्रॅक्टिकल एक्झामच्या म्हणजे परीक्षेचं, एक्झामचं मी खूप टेन्शन घेतलं, पण तसं काही नव्हतं, खूप सोपी होती परीक्षा असं प्रत्येकाला वाटणार आहे. त्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नका. न घाबरता तुम्ही व्यवस्थित पेपरला जा. पॅड, पेन, पेन्सिल, तुमचं जे काही पाऊच आहे ते बरोबर घेऊन जा, आय कार्ड घेऊन जा, हॉल तिकीट घेऊन जा. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून SP एज्युकेशनकडून बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. अजून कोणत्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडणार आहेत ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. प्रॅक्टिकल एक्झाम देताना जिथे गरज असेल तिथे नक्की डायग्रॅम काढा, म्हणजे टीचरला कळतं की तुम्हाला काहीतरी येत आहे. जेवढं जास्तीत जास्त लिहिता येईल सगळं कन्क्ल्युजन वगैरे ते लिहिण्याचा प्रयत्न करा.
प्रॅक्टिकल एक्झामच्या बुकमधले सगळेच्या सगळे टेबल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि डायग्रॅम, त्या डायग्रॅमला नेमकी काय नावं दिली आहेत, नेम काय दिले आहे, डायग्रॅम कशी काढली आहे हे बघून जा, म्हणजे तुम्हाला तिथे लिहिता येईल. त्यानंतर मॅथ्समध्ये तुम्हाला ओरल एक्झामला किंवा जर तुमची रिटन एक्झाम घेतली तर तुम्हाला सगळे MCQ जे आहेत प्रॉब्लेम सेटमधले जे पूर्ण टेक्स्टबुकमधले MCQ आहेत ते विचारले जातात. त्यामुळे MCQ सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही मॅथ्सला करून जायचे आहेत. फॉर्म्युले जे आहेत ते पाठ करून जायचे आहेत, ते तुम्हाला विचारले जातात. आणि अशा प्रकारे मॅथ्सची एक्झाम होते. अजून काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.